अकोला जिल्ह्यातील चानी पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावातील विवाहित तक्रारदार महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या त्या पोलीस हवालदाराला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित। अकोला जिल्ह्यातील चानी पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावामध्ये एक महिला तक्रार देण्याकरिता चानी पोलीस स्टेशनला गेली असता चानी पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार बाळकृष्ण येवले यांनी सदर महिलेला शरीर सुखाची मागणी केली अशी तक्रार दिनांक 6 मे रोजी पीडित महिलेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडे करण्यात आली। महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत चानी पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची पाहणी केली व पोलीस हवालदार बाळकृष्ण येवले याला दिनांक 11 मे रोजी सायंकाळी 6:40 शनिवार रोजी निलंबित केले आहे। याबाबत पीडित महिलेने प्रसार माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 14 एप्रिलला गेली होती चानी पोलीस स्टेशनला। तर माझे नातेवाईकाचा रिपोर्ट द्यायला गेली होती। नातेवाईकाचा रिपोर्ट दिल्याच्या नंतर येवले साहेब गेटजवळ आले। गेटजवळ आल्याच्या नंतर मला त्यानं म्हटलं की तू मला खूप आवडते, मी कॉन्टॅक्टवर तुझ्या फोन करून कॉन्टॅक्टवर बोलतो। मग मी घरी आल्याच्या नंतर ते माझ्यासंग बोलल्याच्या नंतर ते माझ्या घरी आले। हां, 23 तारखेला घरी आले। घरी आल्याच्या नंतर माझं दार उघडलं, लोटून होतं तर उघडल्याच्या नंतर त्यानं दार लावलं। दार लावल्याच्या नंतर मला पकडल्याच्या नंतर मला म्हटले शरीर सुखाची मागणी मागितली। शरीर सुखाची मागणी मागितल्याबद्दल मला पलंगावर टाकलं। पलंगावर टाकल्याच्या नंतर मी आरडाओरडा केल्याच्या नंतर तो बाहेर निघाला। बाहेर निघाल्याच्या नंतर मला धमकी दिली की तू कुठं जाशील तर मला धमकी दिली, तू कुठं जाशील तर तुम्हाला मारून टाकीन, नाही तर हे करीन। आणि तो चालला गेल्याच्या नंतर मी आता 6 तारखेला रिपोर्ट दिला त्याच्या नावाचा रिपोर्ट दिल्याच्या नंतर 11 तारखेला मी चानी पोलीस स्टेशनला गेली त्याच्या नावाचे दाखल करायसाठी गेल्याच्या नंतर त्यानं मला दाखल केली। केस दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर कारवाई व्हावं म्हणून माझी एवढी विनंती आहे की त्याच्यावर खूप कारवाई करावी।